तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? बरे आहात ना? तर आज आम्हाला रविवारचं बोलवलेलं लेक्चर होते NSCचं, म्हणून थोडं लांब जायचं होतं म्हणून गाडी घेऊन जावं म्हणलं. ते स्टँड माणसांचाच बाजार किती करतोय बघा ना. ही एवढी कामासाठी बाई लोक आज कोणाला लागत असेल जावा घेऊन उचलून आणि काय आलो जागेवरती तर साफसफाई करायची होती आम्हाला. किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा ना. हे वॉचमॅन काका काय बघत तर खोरे घेतलं मस्त आहे की गवत बिवत काढलं. काय आपण काय लाजत नाही त्यांच्या काम. हिता लगेच तुम्ही वडापाव खाल्ला आहे का? नक्कीच कमेंट सांगा बरं का. एवढा नाद वडापाव लागतोय ना, ह्याचं काहीतरी वेगळं चालत नुसतं चाव्या काही म्हणा, पण चटणी महत्वाची. वडापावला चटणी शिवायचा होत मग काय काम करून दमलेलं म्हणलं जरासं की एनर्जी यावं म्हणून. मग काय आलो बाजारात. गणूभाऊ दुकानावर होते, कॉलेजला नव्हते आले. NSCची सगळी इकडेच होती बाजारात. आम्ही जरासं गाडीचं काही पेट्रोल संपले त्याच्यामुळे पेट्रोल टाकायला गेलतो. आम्ही यायच्या आधी तिथं साफसफाई करून ठेवलेली. मग काय नंतर शपथ घेतली आम्ही स्वच्छता ठेवू. मग काय निघालो डायरेक्ट कॉलेज ह्या दोघांना स्पेशल साऊंड आणाय ठेवलेला त्याच्यामुळं लेट आल्यात ती. मग काय आलो कॉलेजमध्ये बघा ना किती शांतता आहे एकदम. कोणीच नव्हतं, आम्ही चालतो फक्त. बघा आला शेवटी कटाळू. नक्की हे त्याच्या मागं बळती का कुत्र त्याच्या मागं बळती. नाश्ता येणार होता वडापावचा त्याच्यामुळे पोरं थांबलेली नाही तर कोणच नसतं बस. डोगेश भाऊ कोपऱ्यात जाऊन बसलेला, काय चालू होतं त्याचं काय नक्की. शेवटी वडापाव आलंच, वाटायला थांबलो म्हणलं. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या आयडियल नवीन असाल नक्कीच फॉलो करा बरं का, आणि जास्तीत जास्त शेअर करा. हे खरं आहे, पण काम करून घेतात ते घेतात पण खायला पण देतात. चांगलं आहे, काय वाईट नाही. मग काही निघालो 12-1 वाजलेले मस्त आहे की. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का.